नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। चला तर मग पाहूया ती महत्त्वाची बातमी कोणती आहे ते। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी बँकांना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सक्त अशा सूचना दिलेल्या आहेत। त्या सूचना कोणत्या आहेत ते आता आपण सविस्तरपणे पाहूया। मित्रांनो, योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही असा सक्त इशारा अदिती तटकरे यांनी बँकांना दिलेला आहे। पहिला मुद्दा आपण पाहूया। लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत। मित्रांनो, आपण ऐकलेच असेल की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे महिलांच्या खात्यावर क्रेडिट करण्यात आले होते त्या पैशामधून मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली बँका या पैसे कपात करत आहे व याचा फटका सर्वसामान्य गरीब बहिणींना व लाडक्या बहिणींना बसत आहेत। याची दखल आता महिला व बाल विकास मंत्री यांनी घेतलेली आहे व त्याबाबत बँकांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। मित्रांनो, पुढची सूचना आपण पाहूया। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे। मित्रांनो, KYCच्या नावाखाली भरपूर महिलांचे खाते हे गोठवण्यात म्हणजेच फ्रीज करण्यात आले आहे। याच्या देखील महिलांना फटका बसलेला आहे। त्याबाबत देखील त्यांनी सूचना केलेली आहे की अशा महिलांचे खाते हे पूर्ववत सुरू करण्यात यावे व त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा। मित्रांनो, आपल्याला त्यांच्या सूचनांबद्दल काय वाटले आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून निश्चित कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा।